स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे भोसले. वेळ काळ आणि परिस्थितीचं भान राखून नांगर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातात ज्या माऊलीनं तलवारी दिल्या आणि स्वराज्यासाठी मावळा म्हणून उभा केलं ते जगाच्या पाठीवरचं आदर्श मातृत्व, राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊ. एका राजानं मनामध्ये जर आणलं तर जगातील सर्वोत्तम हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकतं. ही भावना या मातीमध्ये ज्यांनी निर्माण केली आणि ज्या राजानं भूतकाळाच्या छाताडावरती पाय दिला, वर्तमान काळ उलटा टांगला आणि तुमच्या आमच्या साऱ्यांचं भविष्य घडवलं, तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शककर्ते विश्ववंद्य छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि ज्या राजाचं वर्णन करताना इतिहास सांगतो की औरंगजेबाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करू दशा, बोलत होता तलवारी सोबत लेखनीची भाषा, रुद्राचा अवतार तो, सिंहाचा तर छावा होता, विचारा या सह्याद्रीला माझा संभाजी राजा कसा होता. असं यथार्थ वर्णन ज्या राजाबद्दल केलं गेलं. तो जगाच्या पाठीवरचा एकही लढाई न हरलेला राजा युगपुरुष छत्रपती श्री संभाजी महाराज. ज्या राजाचा जन्म राजगडावरती झाला आणि ज्या राजाचा जन्म झाल्यानंतर ज्योतिषी शिव छत्रपतींना सांगतोय की राजे अपशकून झाला, बाळराजे पालथेनी पजले. आणि त्यावेळी शिवछत्रपती म्हणतात ज्या अर्थी बाळराजे पालथेनी पजले हे बहुत उत्तम झाले, कारण ज्या अर्थी ते पालथेनी पजले त्या अर्थी ते उभी पातशाही पालथी घालतील आणि आपल्या वडिलांचे बोल हे आकाशवाणी ठरवणार राजा. ज्या राजाची समाधी या गडावरती आहे पण अनेकांना सुद्धा माहिती नाही, ते शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज, ज्यांच्या रक्तानं हा सिंहगड बलिदानानं पावन झाला. ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, असा हर एक जातीचा, हर एक धर्माचा, हर एक प्रांताचा, हर एक पंथाचा मावळा महापुरुष सैनिक या सर्व महापुरुषांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करून ओंकार यादव सर्वांच्या सोबतीनं सुभेदारांना खरं तर आत्ताच सरांनी सांगितलं की आम्ही वेगळा फराळ इथं चाकायला आलेलो आहे आणि त्यात मी बोलणं हे उचित नाही, कारण का सर आत्ता बोलले आणि आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय त्या आबांच्या व्याख्यानाची. आणि मी सुद्धा त्यासाठी खास इथं आलेलो आहे, कारण ज्यावेळी आबासाहेब तिकडे अफगाणिस्तानला जायला निघाले होते आदल्या दिवशीच त्यांचा आमचा फोन झाला होता आणि आबांनी एक कार्यक्रम जो गोवळकोटला होता त्याच्याबद्दल मला तिकडे जायला सांगितलं होतं. आता तिथं जे झालं ते आबासाहेबांना कळलंच असेल. सचिन जोशी सर असतील किंवा संदीप परांजपे सर असतील, हे सगळे सोबत होते आणि आबांनी जबाबदारी दिली त्याला एक उतरायचा मी प्रयत्न केलेला त्या ठिकाणी. पण तिथून आल्यानंतर ना आबासाहेबांनी एक सांगितलं होतं की इथून पुढे पानिपत मांडताना हे फक्त कादंबरीवरती नसेल तर आबासाहेबांच्या अनुभवावरती असेल. कारण इतिहास म्हणजे दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सर आपले प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. तो शाप आपल्याला घ्यायचा नाही, त्यासाठी आपल्याला अभ्यासातून उतरायचं. आणि हे सिंहगड परिवाराच्या माध्यमातून जे कार्य केलं गेले खरं तर सर्वांचे मनापासून धन्यवाद. एक गोष्ट एक थोडक्यात सांगतो. एका गावामध्ये एक राजकारणी असतो. आता राजकारणी म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा वाढदिवस असतो. वाढदिवस म्हटलं की काय बाबा त्यांचे काय कार्यक्रम असतात, कुठेतरी वृक्षारोपण घे, कुठेतरी फळ वाटप कर, कुठेतरी 4-5 फळं वाटायची, त्यातली 2 हीच कार्यकर्तेच खाणारे, एक फोटो टाकायचा आणि ते व्हायरल करायचं. तसं एका राजकारण्याने असं ठरवलं की माझा वाढदिवस आहे, मी वृक्षारोपण करणार. मग वृक्षारोपण करायचं तर मग त्याने काय केलं तर 3 माणसं गोळा केली. त्यांना सांगितलं आपल्याला गावभर झाडं लावायची, वृक्षारोपण करायचंय. मग वृक्षारोपण करत असताना काय करायचं, तुम्ही कामं वाटून घ्या. मग एकाने काय केलं, म्हटलं मी खड्डा खणत जाईल, दुसऱ्याने सांगितलं मी त्यात झाड ठेवत जाईल आणि तिसऱ्याने सांगितलं मी माती टाकत जाईल. त्यांचं काम चालू झालं. त्यांना सांगितलं एवढी झाडं आहेत, एवढे खड्डे घ्यायचे आणि हे सगळं करत असताना ती यायची, एक जण खड्डा खोदायचा, दुसरा त्यामध्ये झाड ठेवायचा, तिसरा माती टाकायचा. एक जण खड्डा खोदायचा, दुसरा त्यामध्ये झाड ठेवायचा आणि तिसरा माती टाकायचा. हे सगळं चालू असतं. 1-2 दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यातला जो झाड ठेवणारा आहे तो आलाच नाही. आज झाड ठेवणारा आला नाही. मग त्यानंतर ती म्हटली आता आपलं काम कशाला थांबवायचं, मग एक काय करायचं, एक खड्डा खोदायचा, दुसरा माती टाकायचा. एक खड्डा खोदायचा, दुसरा माती टाकायचा. खड्डा खोदायचा. रस्त्याने येणारे जाणारे विचार करतायत बाबा हे खड्डा खोदतायत कशाला, आणि त्यात झाड लाव म्हणजे तो परत बुजवतोय, एक खोदतोय, दुसरा बुजवतोय, त्यात माती टाकून बुजवायचंय तर खोदायचं कशाला आणि खोदायचंय तर बुजवायचं कशाला. त्यांना काय कळलं नाही. मग एक जण विचारतो दादा तुम्ही तो खड्डा खोदताय, दुसरा माती टाकतोय त्याच्यामध्ये, तो खड्डा भरतोय कशाला, जर तुम्हाला खोदायचंय तर भरू नका, भरायचंय तर खोदू नका. हे सगळं ऐकल्यावरती तो माणूस सांगतो की दादा आमच्या साहेबांचा आहे वाढदिवस, त्यांनी सांगितलेलं आहे की वृक्षारोपण करायचंय. आता आम्ही 3 जण होतो, त्यातला झाड लावणार काय आला नाही. तो आला नाही तर मी माझं झाड लावू म्हणजे आम्ही आमचं काम कशाला थांबतो. त्याच्यामुळं आम्ही एक खड्डा खोदतोय, दुसरा माती टाकतोय. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की समाजामध्ये खड्डे पाडणारे भरपूर आहेत आणि खड्डे बुजवणारे भरपूर आहेत, पण तेच खड्ड्यांचा वापर करून विचारांचे झाड लावायचं काम हे सिंहगड परिवाराच्या माध्यमातून होतंय. सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आणि
त्यांच्यासाठी या सुंदर कार्यक्रमासाठी एकदा जोरदार, कारण का त्या दिवशी सुद्धा मी कार्यक्रमाला आलो होतो, रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम, भजन कीर्तन सगळं, म्हणजे गडावरती ज्या मावळ्यांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, देव देश धर्म राहिला तुम्हा कारणे, हे समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना इतिहासाचा कुठेतरी आत्मभान आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यासाठी हे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. आणि आबासाहेबांबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की आबासाहेब त्या ठिकाणी गेले आणि तिथं ते आम्ही सगळ्यांनी, आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिली असेल ती, की आबासाहेबांनी काय केलं की राजगडावरची जी माती आहे, म्हणजे अहमद शाह अब्दाली जो वेळी आला होता त्यांनी तो तिकडे परत गेला, पण तो जाताना रिकाम्या हाताने गेला नाही बरं का, त्याने इथली माणसं सुद्धा नेली, इथले गुलाम म्हणून माणसं विकत घेतली, इथल्या स्त्रिया घेतल्या आणि तो तिथे गेला आणि तिथली लोक प्रतीक्षा करत होती कोणीतरी येईल आणि आम्हाला यातून मुक्त करेल, पण ते काही शक्य झालं नाही. दुर्दैवानं त्याच लोकांचा तिथं अंत झाला. आणि पानिपत सगळ्यांना माहिती आहे, खैबर खिंडीतून ते अहमद शाह अब्दालीचं ज्यावेळी आक्रमण झालं, पानिपत नंतर परत ते आक्रमण खैबर खिंडीतून भारतावरती झालं नाही. हे पानिपतची सगळ्यात मोठी म्हणजे आपल्याला विजयगाथा म्हणता येईल. आणि ती लोक एक प्रतीक्षा करत होती आणि आबासाहेबांच्या माध्यमातून कुणाच्याही डोक्यामध्ये कल्पना आली नसेल, ती आबासाहेबांच्या माध्यमातून आली आणि खैबर खिंडीत भगवा ध्वज फडकवायचं काम आबासाहेबांनी केलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन राजगडावरती हिंदवी स्वराज्याचा पहिली राजधानी, जिथं शिवछत्रपतींचं आयुष्यातील सर्वात जास्तीचा काळ वास्तव्य राहिलंय, आऊसाहेबांचं वास्तव्य राहिलंय, तिथलं जल त्या पद्मावती तलावातील आणि तिथलंच माती घेऊन ती खैबर खिंडीमध्ये पसरवायचं काम. आणि तिथल्या लोकांना असं वाटेल की बाबा 350 वर्षानंतर का होईना त्या शिवछत्रपतींची छाया आमच्यावरती आली. त्या आबासाहेबांचं ते काम आहे आणि ते पुण्य त्यांचं आयुष्यभर सोबत करत राहील. आणि तिथं गेल्यानंतर अहमद शाह अब्दालीला त्याचे सेवक म्हणत असतील, हुजूर मराठी आगे.